नांदेडमध्ये हनुमान पेठ येथे पेटवण्यात आलेली सगळ्यात मोठी होळी जी की आपल्या मारवाडी धर्मशाळेच्या समोर आहे। होलिका दहनाचं महत्त्व म्हणजे प्रल्हादाच्या भक्तीचा विजयाचा दिवस, ज्याला असं म्हणलं जातं की ह्या दिवशी बुराईवर विजयाचा म्हणजे कुठल्याही चांगल्या गोष्टीचा विजय असतो आणि त्याचे एक प्रतीक म्हणून हिंदू धर्मामध्ये हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। आणि त्यामागचं अजून एक कारण असं जे की याच दिवसापासून उन्हाळ्याला सुरुवात आणि हिवाळ्याचे दिवस गायब व्हायला लागतात, असा हा दिवस जो की आपण मोठ्या उत्साहात साजरा करतोय। आज होलिका दहन आणि उद्या रंगपंचमी खेळली जाते। असं म्हटलं जातं काही ठिकाणी फुलांची होळी, जसं की ब्रिज की होली म्हणून खूप प्रसिद्ध आहे। त्यानंतर राधाकृष्णांची होळी जी की प्रेमाचा रंग प्रत्येकाच्या आयुष्यात यायला पाहिजे आणि ह्या दिवशी कुणीही कुणाला रंग लावला तर 50 वर्षापासून इथं होळी पेटवली जाते। श्याम सुंदर लोहिया यांच्या घरासमोर ही होळी आहे आणि याला 50 वर्षाचा मान आहे। वजीराबाद म्हणजेच आपल्या हनुमान पेठेमध्ये ही होळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते आणि त्यात माहिती आहे यातले जे हे आहेत गौरी आहे, जी जळालेली राख आहे ती प्रत्येक जण उचलून आपल्या घरात नेते। वर्षभर ती घरात ठेवली जाते जेणेकरून घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते असं यांचं म्हणणं आहे। आणि हाच दिवस जो आहे त्या दिवशी घरामध्ये किंवा आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मकता आणण्यासाठी निगेटिव्हिटीला जाळून टाकून प्रत्येकाने सकारात्मक दृष्टिकोनातून आयुष्यात पुढे गेलं पाहिजे। आणि त्याचं एक उदाहरण म्हणजे प्रल्हादाचा नरसिंहाबद्दल जे काही म्हणजे त्याची भक्ती होती त्या भक्तीचा हा विजय आहे। म्हणजेच जी होलिका होती ती राक्षसीण होती असं म्हणलं जातं। तिच्या मांडीवरती प्रल्हादाला देऊन जाळण्याचा प्रयत्न केला पण प्रल्हाद तिथं जळाला नाही, तर त्याच्या भक्तीला धावून आले विष्णू आणि विष्णू धावून आल्यानंतर विष्णूचा जो भक्तिभाव होता तो जिंकला आणि प्रल्हाद त्या ठिकाणी जिंकला। म्हणून हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। कोण कोण कुठं कुठं होळी साजरी करताय त्यांनी कमेंट करायला विसरू नका। आणि मी तरी म्हणजे आपल्या हनुमान पेठेतली ही होळी साजरी केली आणि इथं मोठ्या उत्साहात होलिका दहन झालेला आहे। अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंतचा हा प्रवास तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतोय। अजून तुम्हाला काय काय पाहायचं आहे ते कमेंट करून नक्की सांगा। उद्याची रंगपंचमी कोण कुठे सेलिब्रेट करताय ते देखील सांगा। धन्यवाद।